आज आपण करणार आहोत सँडविचसाठी आणि चाटसाठी जी हिरवी चटणी लागती ती चटणी करणार आहोत। त्यासाठी एक मी इथे खूप सारी कोथिंबीर, त्याबरोबर थोडासा पुदिना घेतलेला आहे। पंढरपुरी डाळ, ह्याला डाळवही म्हटलं जातं। 3 ते 4 हिरव्या मिरच्या थोड्या मी जास्त घेतलेल्या आहेत। ही चटणी जराशी चटपटी छान लागती म्हणून। 1 इंच आलं आणि ते 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या। लिंबाचा रस घेतलेला आहे मी, 1 लिंबाचा रस। त्याबरोबर इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे। काळं मीठ याच्यामुळे चव खूप छान येते, चटपटीत अशी छान चव येते। त्याबरोबर थोडंसं मी आपलं नेहमीचं मीठ घालत आहे। तिखट आंबट ह्याचा बॅलन्स राखण्यासाठी मी थोडासा गूळ घालून घेत आहे। तुम्ही साखर वापरली तरी चालेल। आणि ह्याबरोबर थोडेसे मी आईस क्यूब घालून घेत आहे। चला तर मग आपण आता ही चटणी मिक्सरमध्ये वाटून घेऊया। ही चटणी आपण एकदा मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। आता आपण थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्सरमध्ये काढून घेऊया। अशा प्रकारे आपली पुदिन्याची चटणी तयार आहे। एकदा नक्की करून बघा, अशा प्रकारे खूप छान चव आलेली आहे।